आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री गस्तीदरम्यान केलेल्या धडक कारवाईत 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन मुलांकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून चौकशीत त्यांनी गेल्या वर्षभरात हडपसर परिसरातील 8 वाहनचोरींची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे पोलिसांना चोरीच्या मालमत्तेचा आणि बेकायदेशीर शस्त्रांच्या साखळीचा माग काढण्यात यश मिळाले आहे. सदर घटनेची माहिती अशी की दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शहरात मोठी गर्दी होती. या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस स्टेशनचे तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत होते. त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी सत्यवान गेंड, अमित साखरे, महावीर लोंढे, दीपक कांबळे आणि अमोल दणके हेही होते. पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार अमित साखरे आणि महावीर लोंढे यांना गोपनीय सूत्रांमार्फत माहिती मिळाली की मांजरी परिसरात काही संशयित तरुण बेकायदेशीर शस्त्र बाळगून फिरत आहेत. तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळले. ही दोन्ही सामग्री जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे आणि अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन संशयितांची चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान दोन्ही मुलांनी कबुली दिली की त्यांनी गेल्या वर्षभरात मौजमजेच्या हेतूने हडपसर परिसरात अनेक दुचाकी आणि रिक्षा चोरी केल्या होत्या. चोरलेली वाहने काही काळ वापरून त्यांनी विविध ठिकाणी टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी चौकशीतून एकूण 8 वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला असून त्या सर्व प्रकरणांची नोंद हडपसर पोलीस ठाण्यात पूर्वीपासूनच आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरी केलेल्या वाहनांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. हडपसर पोलिसांनी या कारवाईद्वारे एकीकडे बेकायदेशीर शस्त्राचा वापर रोखण्यात आणि दुसरीकडे वाहनचोरीतील गूढ उकलण्यात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी हे करत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी जगताप यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखिल पवार, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव माडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे यांच्या पथकाने केली आहे.